फुलं घेतलेलं आहे आणि फुलांचा हार करायचा आहे. संध्याकाळची पूजेची तयारी चाललेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि संध्याकाळचं 5 वाजलेलं आहे. 5 वाजता ब्लॉगनं सुरू केलं आहे आणि आता मी पूजा करायला लागलो आहे, दाखवतो. इकडं पूजेची तयारी करून ठेवलेलं आहे. हार आणि फळं आणि इकडं फुलांचे पानं नाहीतर फळांची पानं घेतलेलं आहे. आणि पहिला देवीची पूजा करायला एवढा का वेळ म्हणजे कालपासून मला बरं वाटत नाही, त्यामुळं मी सकाळपासून काय गोळ्या घेऊन जरा झोपलेलो आणि वेळ झाला 12-1 वाजलं तेव्हा पूजा करायचं नाही म्हणून मी आता संध्याकाळी करायला लागलो आहे. 5 वाजलेलं आहे आणि आता देवीची पूजा करतो आणि 6च्या पुढं गुरुवारचं लक्ष्मीपूजन, ते पण पूजा संध्याकाळ करायचं असतंय म्हणून मी दोन्हीचं एकदमच करायला येतं म्हणून सकाळी काही केलेलं नाही देवीची पूजा. आता देवीची पूजा आणि लक्ष्मीची पूजा आता संध्याकाळी करायला लागलो आहे. चला हे पहिला देवीची पूजा करून घेतो, मग नंतर लक्ष्मीची पूजा मांडतो. ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूजा मी कसं मांडतो ते पण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. देवीची पूजा आवरलेलं आहे इकडं, हे बघा. आता पूजा हे झालेलं आहे आणि इकडं मी लक्ष्मीची पूजा मांडतो. देवीची पूजा आवरून इकडं लक्ष्मीची पूजा करायला लागलो आहे आणि इकडे एक पाट ठेवलेलं आहे आणि ते हार पण आहे, हार काढून ठेवतो इकडं. आणि ते आता पाट ठेवलेलं आहे, त्या पाटावर मी स्वच्छ धुवून आणलेलं आहे आणि परत मी इथं पाणी घेतलेलं आहे पूजा करायला भरल्याचे घागऱ्यातलं, आणि त्यातलं पाणी शिपडून ते पुसून घेतो. आणि ते पुसून झाल्यावर इकडं एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे हिरवा आणि त्यावर पाट्यावरती हांतरतो. आणि इकडं दिवा लावलेला आहे. आरती लावूनच पूजा करायचं असतंय. आरती नाही तर उदकाड्या लावून ठेवायचं, मग पूजेला सुरुवात करायचं असतंय. आणि ह्या पाटावर तांदळाचं स्वस्तिक नाहीतर ओम काढायचं असतंय. मी इकडं स्वस्तिक काढणार आहे. आणि मी मार्गशीर्ष गुरुवार पूजा कसं करतो ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं तुम्हाला. आणि हे लक्ष्मीची फोटो आहे, हे पूजा करून घेतलेलं आहे मी. पूजा करून घेतलेलं आहे ते. मग आता हे एक बारीक कळस घेतलेला आहे, म्हणजे ते तांब्याचा आहे, आणि त्यावर भरून पाणी घेतो. आणि त्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते पण सांगणार आहे. हे बघा, मी इकडं सुपारी घेतलेला आहे आणि हळदी कुंकू लावून ते सुपारी त्या पाण्यात टाकतो. आणि 1 रुपयाचं नाणं आणि तुळशीची पानं आणि अक्षता, तांदूळ आणि हळदी कुंकू असं 5 गोष्टी त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्या कलशवर का नाही स्वस्तिक नाहीतर ओम चित्र काढायचं आहे. मी इकडं स्वस्तिक काढायला लागलो आहे. आणि पहिल्या गुरुवारचं पूजा मी तेव्हा शेअर करणार होतो तुम्हाला तुमच्यासोबत, कारण ते फोनमध्ये काय तर प्रॉब्लेम होतं, त्यामुळं मी ते व्हिडिओ केलेलं नाही. आणि हे दुसऱ्याच गुरुवार आहे. आणि इकडे स्वस्तिक काढलेलं आहे मी. आणि इकडे एक नारळ घेतलेला आहे, ते नारळ स्वच्छ धुवून घेतो पाण्याने. आणि धुवून घेतलेलं आहे आणि ते पण एक कापडाने पुसून घेतो. आणि त्या कलशमध्ये खाऊची पानं आणि त्याने ठेवून ते नारळ ठेवायचं आहे. नारळ धुवून घेतलेला आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतो. आणि इकडं खाऊची पानं पण आणलेलं आहेत, ते पानं ते 5 पानं ठेवतो तांब्यात. आणि हे वातावरणामुळं घरात सगळ्यांचा तब्येत सर्दी खोकला, ताईंना बी बरं नाही आणि मला पण 2 दिवस बरं नव्हतं.
आणि आज दुपारी गोळ्यातून घेतलं, आता बरं वाटतंय. आणि ताईसने सर्दी खोकला सगळ्यांना वातावरणामुळे तब्येत बिघडलेला आहे. 2 दिवस झालं म्हणून ताई व्हिडिओमध्ये दिसलेलं नाहीच मला. आणि इकडं नारळ ठेवलेला आहे. आणि इकडं 5 फळांचं पानं घेतलेलं आहे आणि 5 फुलांचं पानं पण आहेत आणि तुळशीची पानं पण आहेत. ते सगळं त्यामध्ये नारळाचं असं गोल ते ठेवायचं आहे, तांब्यामध्ये घालायचं आहे ते. आणि ते असं पूजा सगळं करायचं. ते आपलं कॅलेंडरमध्ये लक्ष्मीची कथा आहे, त्या कथेमध्ये ह्याचं पूर्ण ते कसं करायचं त्यामध्ये आहे. आंब्याचं आहे, चिक्कूचं आणि सीताफळ, पेरू आणि फुलांचं पण आहे. मी इकडं सगळं घेतलेलं आहे. आणि गौरी शंकरोबाचं असते बघा, ते पण आहे झाडं. आणि सगळं एक एक मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून त्यामध्ये ठेवायचं आहे, त्या तांब्यामध्ये. इथं तांब्यावर ऐवजी तिथं बारकी कळशी असते, ते पण वापरू शकता तुम्ही. हे सगळं आता त्यामध्ये ठेवायचं आहे. आणि ह्या नारळावरच मी सगळं सजवणार आहे असं. आणि एक एक जण कळशीला साडी पण नेसवतात. मी दरवर्षी असंच करतो, म्हणून मी आज एकदा ते काय आपण प्रथा ठेवलेलं असते तसंच करायचं असते. आणि ह्या वर्षी असं केलं, दुसऱ्या वर्षी दुसरं केलं असं नाही ते. आणि आता हे झालेलं आहे. मी 5 फळांचं आणि तुळशीची पानं सगळं घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळं असं घातलेलं आहे मी. आणि आता फोटोसमोर इकडं मी तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ ते फोटोसमोर ठेवायचं असं गोल करून, त्यामध्ये ते तांब्या ठेवायचं आहे. आणि इकडं हार करून घेतलेलं ते हार बघा तांब्याला लावतो. मी तेवढंच बारकं तांब्या आहे म्हणून मी ते तेवढंच 2च केलेलं आहे. हे बघा असं. आणि हार केलेला आहे बारीक. मी त्या तांब्याला मंगळसूत्र, आपला दागिना काय असतं ते घालून ते लक्ष्मीची सजवायचं आहे, लक्ष्मीला. इकडे बघा मी तांदूळ घेतलेला आहे आणि तांब्या तिथं ठेवायचा आहे, फोटोसमोर उजव्या बाजूला ठेवायचा आहे. नाहीतर मधोमधी पण चालते, मी उजव्या बाजूला ठेवतो. हे बघा असं.
हार त्यानं घालून सगळं आवरलेलं आहे. आणि इकडं 5 पानं घेतलेलं आहे आणि पानावर ते 5 फळं असते ते पानं पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि 5 फळं त्या पानावर ठेवायचं आहे आणि केळं पण ठेवायचं आहे. इकडं 5 पानं ठेवलेलं आहे आणि इकडं फळं घेतो आणि सगळ्या पानावर एक एक ठेवतो. सगळ्या पानावर एक एक ठेवलेलं आहे. आणि परत केळं पण घेतो. केळं 2 घेतो मी आणि ते पण पानावर ठेवतो. असं 7 फळं होतं. आता पूर्ण झालेलं आहे पूजा आणि अजून रांगोळी त्यानं दिवा लावायचा आहे, रांगोळी त्यानं काढायचा आहे आणि बाहेर तुळशीसमोर आणि हुंबऱ्यावर रांगोळी त्यानं काढायचं आहे. अजून पूजाला वेळ लागतो आहे आणि संध्याकाळची पूजा केलेलं चांगलं असतं. मग मी सकाळी जरा वेळ झाला तर मी पूजा एकदा संध्याकाळी पण करतो. आणि ते पानावर एक एक फुलं पण ठेवतो. आणि मी माझं पूजा केलेलं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा प्लीज. आता इकडं झालेलं आहे आणि बाकीचं आवरायचं आहे ते पण आवरून घेतो. आता हे पूजा पूर्ण झालेलं आहे. बघा कसं वाटलं तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि एक जण तांब्या असं नारळाला एक लक्ष्मीची मूर्ती पण लावतात. मी तर नारळाचं लक्ष्मीची म्हणून मी असं सजवलेलं आहे. आणि इकडे मी रांगोळी कसं काढलेलं आहे बघा, असं स्टार चित्र काढलेलं आहे. हे बघा असं पूर्ण मी असं गोल रांगोळी काढलेलं आहे. आणि ह्यामध्ये रंग भरून घेतो त्यात. आणि इकडं पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि पूजा पूर्ण आवरलेला आहे बघा. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा प्लीज. आणि इकडं बाहेरचं पण सगळं आवरलेलं आहे. हे बघा हुंबऱ्यावर रांगोळी काढली, फुलं ठेवल्यात. बाहेर तुळशीला पण रांगोळी काढून दिवा त्यानं लावलेला आहे. आणि इथं कॅलेंडरवर असते लक्ष्मीची कथा. हे आता पोरीनं वाचलं तर चालतंय. आता मी लक्ष्मीला देणार आहे वाचायला आणि मी बाकीची कामं आवरून घेतो. स्वयंपाक नैवेद्यासाठी काय तर करायला पाहिजे. हे लक्ष्मी वाचणार आहे. त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र व शाबाला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहारात करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूरजचंद्रिकाला राणीस प्रजेच्या कल्याणासाठी. पूजा त्यांनी सगळं आवरलेलं आहे आणि ते लक्ष्मीची कथा असते ते लक्ष्मी वाचायला लागल्या. आणि इकडे मी नैवेद्यासाठी स्वयंपाक काय तर करतो. आता इकडं स्वयंपाक पण करायचा आहे. इकडं सगळं आवरलेलं आहे. बाहेर भांडी त्यांनी सगळं घासून ताईने सगळं आवरलेलं आहे. आणि इकडं लक्ष्मी वाचन करायला लागल्या, पुस्तकाची वाचायला लागल्या ते. आता मी स्वयंपाक करून घेतो. चला स्वयंपाक नैवेद्यासाठी काय तर करतो, मग परत तुमच्याशी बोलतो. कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा. नैवेद्यासाठी अभिषेक बनवले आणि इकडं मस्त तुपात घातलेलं शिरा पण केलेला आहे. हे बघा गरम गरम शिरा पण झालेला आहे आता. आणि इकडे नैवेद्य दाखवतो, मग आरती करून घेतो. बघा देवीला नैवेद्य दाखवतो आणि आरती पण करून घेतो. आता आरती ते झालेलं आहे, पूजा पण झालेलं आहे. देवीची पूजा झाली, लक्ष्मीची पूजा झाली, नैवेद्य दाखवला. आता पूजा कसं वाटलं बघा तुम्हाला. आता पूजा आरती सगळं आवरलेलं आहे.
आणि आता अजून स्वयंपाक करायचा आहे. नैवेद्यासाठी शिरा आणि अभिषेक केलेला आहे. तर नैवेद्य पण दाखवलेलं आहे. आणि आता व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. शुभरात्री.